या May I come in, sir? येस मॅडम, प्लीज कम. बस. मला गेले अनेक वर्ष एक गोष्ट आपण न चुकता करत होतो. कुठली गोष्ट सर? तू विसरलीस का? नाही नाही, पण सॉरी, मला एक्झॅक्टली लक्षात येत नाहीये तुम्ही कशाबद्दल बोलताय. आपली मंथली मीटिंग. ऑफकोर्स नॉट सर, पण मला वाटलं की. पण काय? सर तुमचा फोन वाजतोय. वाजू त्याला. तू काहीतरी म्हणत होतीस. नाही सर, मीटिंग. चांगल्या कामाला उशीर कशाला लावायचा? ओके सर, मी चेक करते पुढच्या वीक मध्ये तुमच्या काय अपॉइंटमेंट्स आहेत. आज. हा सर, आज आत्ता. आत्ता टेबल बुक करून टाक. ओके सर. सर, टेबल फॉर 4. 4 कशाला? मला तर इथे फक्त 3 जण दिसतात. मिसेस सरंजामे पण येतील आपल्या बरोबर, राईट? ती कशाला हवी? सर, कारण ती तुमची बायको आहे, सो मला वाटलं ती सुद्धा. मायरा, याच्या आधी अनेक वर्ष कंपनीच्या प्रोसेससाठी, कंपनीतल्या घडामोडींसाठी आपण कोण कोण भेटायचो? तुम्ही आणि मी. तेव्हा ईशा होती. नाही. मग आता कशाला पाहिजे? ओके, मी टेबल बुक करते. झेंड्याना घेऊन जाऊया. बुक द टेबल. ॲज यू विश सर. टेबल इज बुक्ड. बाप रे, केवढी मोठी बाग आहे ग त्यांची. हे ईशा, त्यांच्या बागेची जेवढी जागा आहे ना, तेवढी तर आपल्या चाळीची गच्ची आहे. हो, आणि तू बघितलंस का तिकडे त्यांनी ऑर्किड लावलंय. तुला माहिती आहे, ऑर्किड या वृक्षाला ना आपण असं खूप जास्त पाणी दिलं म्हणजे ते वाढलं असं नसतं. आणि त्याला जे पाणी देतो ना आपण, ते अत्यंत शुद्ध असलं पाहिजे. आईसाहेब आमच्या खूप हौशी आहेत आणि खूप प्रेमाने करतात सगळ्या झाडांचं. एवढंच नाही, आमच्याकडे खूप वेगवेगळ्या देशातून आलेले गुलाब आहेत, इतर अजून फुलं आहेत. या ना. वाव ईशा, अगं किती सुंदर खोली आहे तुझी. ईशा, इफ यू डोंट माइंड, हा एवढा मोठा बंगला आहे ना तुझा, आणि त्यात तू अशी छोटीशी. ए, तू इथे हरवून जात नाहीस का ग? मस्त होतं, मस्त. रुपाली, अगं मी खरंच एकदा हरवून गेले होते. पहिल्यांदा मी या खोलीच्या बाहेर पडले आणि परत आले तर खोलीत सापडे ना. त्याच्यावरती ना माझ्याकडे एक उपाय मी सांगतो. काय करायचं, जेव्हा तू येतेस ना त्यावेळेला असं येताना असं साईन बोर्ड लावायचे, लेफ्ट राईट, इथे न्यूटन घ्या. मी काय म्हणतो, हे काम मीच करतो ना. स्केचपेन कुठे, पेपर कुठे? मला आता माझी रूम सापडते, काही गरज नाहीये याची. ईशा, ह्या
आपण चाळीतल्या जिन्यात बसून गप्पा मारायचो बघ, तेव्हा कधीतरी वाटलं होतं का ग की एके दिवशी या एवढ्या मोठ्या बंगल्यातल्या एवढ्या मोठ्या खोलीत बसून आपण गप्पा मारू. हे सगळं फक्त तुझ्यामुळे. अगं माझ्यामुळे काय? रुपाली, खरंच सांगते, मी जेव्हा जेव्हा अडकलीये, जेव्हा जेव्हा मला काही प्रश्न पडलेत, तेव्हा तू होतीस माझ्या बरोबर. हे वेडाबाई, आपण मैत्रिणी आहोत की नाही? मग तू जर माझ्या ठिकाणी असतीस तर तूही तेच केलं असतंस ना जे मी केलं. हो ग, पण माझा प्रवास सोपा नव्हता रुपाली. मी ज्या माणसावर प्रेम करते त्याच माणसाशी माझं लग्न झालं पाहिजे हे तू मला पहिल्यांदा सांगितलंस. माझं विक्रांत सरांवर प्रेम आहे हे जेव्हा तुला कळलं तेव्हापासून तू मला परत परत सांगितलंस की ही गोष्ट स्पष्टपणे विक्रांत सरांना सांग. त्यामुळे रुपाली, मला तुझ्यामुळे हिंमत मिळाली, तुझ्यामुळे आधार मिळाला, आणि म्हणूनच मी एक एक पाऊल पुढे टाकत आज इथवर आले. ठीक आहे, आता या सगळ्याचं क्रेडिट तू मला द्यायचं ठरवलंच असशील तर मग घेते मी याचं क्रेडिट. बघ बघ ईशा, आज तुला इतका हँडसम नवरा मिळालाय, तेही माझ्यामुळे. एवढा श्रीमंत हँडसम बिझनेसमॅन नवरा, इतकं छान सासर आणि एवढा मोठा महाल. नाही म्हणजे ऑन अ सिरियस नोट, तुझं लग्न आमच्याकडे न होता सरंजामेंकडे झालं ना, हे बरं झालं. नाही म्हणजे कसं आहे की यू डिझर्व इट. विपिन, अरे तू प्लीज असं बोलू नकोस. तू खरंच खूप चांगला मुलगा आहेस. तू माझं मन समजून घेतलंस, तू माझं प्रेम समजून घेतलंस. आपलं लग्न मोडलेलं असूनही तू माझ्याबद्दल मनात कुठलाही आकस नाही ठेवलास. तू जे केलंयस ना विपिन, ते करायला खरंच खूप मोठं मन लागतं रे. रुपाली, आपली जी फ्रेंड आहे ना, ही जरा सेंटी झाली असं नाही वाटत तुला? अगं एवढं सिरियसली नको बोलूस. नाही, पण मी खरंच मनापासून बोलतेय विपिन. थँक यू फॉर बिईंग अ गुड फ्रेंड. ए, एक मिनिट. फ्रेंडशिप मध्ये थँक्यू आणि सॉरी याला जागा नसते. हे रुपाली, बरोबर ना? बरोबर. पण खरंच मी आयुष्यात दोनदा नशीबवान ठरले. पहिल्यांदा जेव्हा माझं विक्रांत सरांची लग्न झालं तेव्हा, आणि दुसरं म्हणजे मला तुमच्या दोघांसारखे मित्र मिळाले तेव्हा. ए, आणि मी? तुझं काय? तुझं काय? ए, याला काय अर्थ आहे? या स्वीट मुमेंटला ना एक सेल्फी झाला पाहिजे. प्लीज हे घे. हा, लवकर लवकर. हो, स्माइल प्लीज. आईसाहेब, आम्ही 2 वेळा नशीबवान ठरलो बर का. एकदा विक्रांत सर आमचे जावई झाले तेव्हा, आणि दुसऱ्यांदा तुमच्यासारखं इतकं छान कुटुंब मिळालं ईशाला तेव्हा. आम्ही सुद्धा नशीबवान आहोत, इतकी चांगली गुणाची सून मिळाली म्हणून. पाहिलत ना, ऑफिस मधला फ्रॉड तिने एकटीने सोडवलाय. हो, हे सगळं विक्रांत सरांकडूनच शिकली ना ती. आता मला सांगा, ऑफिसला यायला सुरुवात केली त्यावेळेस कुठे काय येत होते तिला? नाही, तसं असेलही, पण संधी मिळाल्यावर किती तत्परतेने शिकली ती, ते महत्वाचं आहे नाही का? खरंय. नमस्ते आई बाबा. घ्या. कशात मंदाताई? मी बरी आहे, तुम्ही कशा आहात? छान. अहो, ईशाताई आल्यापासून आमचं किचन एकदम भरल्यासारखं वाटतंय. रोज सकाळी उठून सगळं स्वतः करतात, हो की नाही आई साहेब? जमतंय का हो तिला नीट? हो हो,
अहो सगळं जमतंय. सर्वांची आवड निवड डाएट अगदी सगळं ठरवून करतात. खरंच सगळ्यांसाठी खूप करते ईशा. फार कौतुक करू नका तिचं. अहो सुनेनी तर एवढं केलंच पाहिजे. काय हो नेमकं? पण सगळ्या सुना तशा नसतात ना. पण आमची ही सून मात्र गुणाची आहे. हो हो येते. बघा बघा निमकर, किती गोड कौतुक करणाऱ्या सासूबाई मिळाल्यात ईशाला. बघा जरा तुम्ही. हो हो बघतोच आहे. तू मला काय सांगतेस हे सगळं? मला मान्यच आहे ते. तेव्हा जावई बापूंच्या वयाचा मुद्दा घेऊन किती अडून बसला होता. तुम्हाला कळतच नव्हतं मुलीचं प्रेम. पुष्पा अगं काहीतरीच काय, उगीच काहीतरी काय बोलतेस तू? काहीतरीच काय काय. हे बघ, विक्रांत सरांसारखा जावई असेल तर वयाचा मुद्दा कोण लक्षात घेतंय? आणि मुळात त्यांचं वय इतकं नाहीच आहे. त्यांना आणि ईशाला शेजारी शेजारी उभं केले तर त्यांच्यातला वयातला फरक सुद्धा कळत नाही. हो का? बघा आता कोण बोलतंय ते. तेव्हा विक्रांत सरांनी किती समजवण्याचा प्रयत्न केला होता. ऐकलं होतात का तुम्ही? पुष्पा आता तू तेच काय घेऊन बसलीयस? आता झालं ना सगळं नीट. झालं ते सगळं चांगलं झालं. अगं ईशा, किती मोठं घर आहे तुमचं आणि किती खोल्या आहे त्याच्यामध्ये, संपतच नाहीत. काय रे बिपिन. ईशा पण तुझी खोली मला आवडली हा. ए ही खोली कोणाची आहे? ती बंद असते रुपाली. का? असते बंद. जाऊ दे, चल मी तुला स्टडी रूम दाखवते. स्टोरेज रूम आहे का ही? नाही. ओके 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 ओके. ही तुझी आणि विक्रांत सरांची खास रोमॅन्टिक रूम आहे तर. हा बरोबर. म्हणून आम्हाला काही सांगायचं नव्हतं का? रुपाली, मी सरांना जरा कॉल करून बघते. तुम्ही जा ना, तिकडे स्टडी रूम आहे राईट साईडला. तिकडे जा स्टडी रूम मध्ये. ठीक आहे. सर फोन अर्जंट असेल तर तुम्ही उचलू शकता. अर्जंट काय नाही, पकाऊ फोन आहे. मारा या ज्या आपल्या मंथली मीटिंग्स आहेत ना, या बंद होता कामा नये. या खूप महत्वाच्या. ऑफकोर्स सर, पण तुम्ही लग्नात आणि घरात खूप बिझी होतात. सो पण ते झालं आता. राईट सर. मायरा, तू या कंपनीसाठी इतके वर्ष जे काम केलंयस, जे कष्ट घेतलेस, मेहनत केलीस, हे सगळं आत्ताच्या कंपनीतल्या नवीन लोकांना कळायला पाहिजे. म्हणजे तू ज्या प्रकारचं काम केलंस ना, तुला तोडच नाही. म्हणजे कोणीच तशा प्रकारचं काम करू शकत नाही. सिरियसली काय जेणे खरंय सर. नाही नाही सर, तसं अजिबात नाही आहे. ऑफिसमध्ये जी माणसं नवीन जॉईन झाली आहेत ती फार हुशार आहेत. आता ईशाच बघा ना, तिने कंपनीमधला एवढा मोठा फ्रॉड शोधून काढला. सॉरी. ते कधी कधी जमतं एखाद्याला. पण तू ज्या पद्धतीने हे रोज जमवतेस, रोज करतेस, इट्स टफ जॉब. मला या कंपनीतला तुझा होल्ड कमी होता कामा नये. आणि मला का असं वाटतंय माहित नाही, पण
हळूहळू तुझा होल्ड कमी होतोय. नाही सर, आय विल टेक केअर ऑफ दॅट. आय प्रॉमिस यू. आय एम शुअर तू करशील. हॅलो माय फ्रेंड वहिनीचे बाबा. अरे हॅलो आई. अरे नाही नाही, बसा बसा बसा, बी कम्फर्टेबल. आय मीन आरामात बसा. नमस्कार जयदीपराव. नमस्कार सोनियाताई. नमस्ते सोनियाताई. मी एक बोलू का? हो. माझं नाव सोनिया नाहीये, माझं नाव सोनिया आहे. सोनिया. अहो तेच ते, काही फरक नाहीये त्यात. हो नाही, खूप फरक आहे. सोनिया म्हणजे सोनं आणि ग्रीक मध्ये सोनिया म्हणजे शहाणी. अच्छा अच्छा. बर, असा फरक आहे का? या अहो राहू दे सुनबाई, राहू दे ग. येस सोनिया, गिव्ह देम सम टाइम. जमेल त्यांना, जमेल. नाही बरोबर आहे त्यांचं सुद्धा. काय नावाचा उच्चार हा व्यवस्थितच झाला पाहिजे ना, नाही तर मग राग येतो माणसाला. निमकर, अहो तुमच्या मास्तरांचा किस्सा सांगा ना यांना. पुष्पा, अगं ही काही जागा आहे का ती सांगायची? अहो मग काय झालं सांगा की. नाही नाही, सांगा, खरंच सांगा. काय झालं आई साहेब, बरं का जयदीपराव, शाळेत असताना आम्हाला एक मास्तर होते, काळे मास्तर. कधीही मला निमकर म्हटले नाही, ते मला कायम निंबकर अशी हाक मारायची. मी त्यांना खूप वेळा सांगितलं की अहो मास्तर, मी निमकर आहे, निमकर आहे, निंबकर नाही, पण त्यांचं ते काय तसंच. शेवटी एक दिवशी मी चिडून त्यांना म्हणलं, आता ना मी माझं नावच बदलतो, निमकर सोडून देतो आणि निंबकर असंच करून घेतो. येतो की नाही राग? आपलं नाव व्यवस्थित उच्चारलं नाही की राग येतो की नाही? सुनबाई, ओके, सो आपण माझं नाव बोलूयात. ओके, सोनिया म्हणा. सोनिया. हसतेस काय? मला तुला साधे झेंडे म्हणता येत नाही, सारखं भेंडे भेंडे करत बसतेस. बोलले कळलं आता? सोनिया नाही. काय कसं काय वाटलं घर? खूप सुंदर आहे. आणि आईसाहेब, मी तर असं सजेस्ट करीन की मी हिला एक छोटीशी स्कूटर देतो, म्हणजे या घरामध्ये फिरायला. आणि मग वरच्या मजल्यावर कसं जायचं? हा, त्याच्यासाठी मिनी हेलिकॉप्टर. गुड, दॅट्स अ गुड आयडिया. नाही, विचार करायला हरकत नाही. काहीतरीच काय, आणि करशील तू बाबा. आई साहेब, आय वॉज जस्ट जोकिंग. पण हे असे वेगळे विचार यायला पाहिजेत आपल्याला अधूनमधून. गुड. अरे हॅलो रुपाली. हॅलो जयदीप सर. हॅलो सोनिया मॅम. लुक सोनिया, तिने तुझं नाव करेक्ट प्रोनाउन्स केलंय. गुड. या, हाय मस्त आहे. तू पहिली व्यक्ती आहेस की जिने माझं नाव करेक्ट प्रोनाउन्स केलेलं. सोनिया मॅम, आणि मी दुसरा. हो या. ईशा, विक्रांत कधी येतात? ते फोन नाही उचलत आहेत. हो का? बर. मला वाटतं आपण सगळे जेवून घेऊया. हो या, राईट. चला. कारण तसंही ब्रो इन लॉला आपण इथे त्यांची वाट बघत बसलो हे लक्षातही नसणार आहे. सोनिया, दादा बिझी असणार. ओके. सुनबाई, नेहमी असं होत नाही अगं.
मला वाटतं आपण जेवूया. नको नको, थांबूयात ना जावई बापूंसाठी. काय हो नेमकं? हो हो, बरोबर आहे हिचं म्हणणं. त्यांच्या अगोदर आपण जेवणं बरं नाही हो. नाही, बरोबर आहे तुमचं, पण मला काय वाटतं आपण जेवायला बसूया. ते आले की आपल्या बरोबर बसतील ना. या आई साहेब म्हणत असतील तर बसूया आपण जेवायला.